नाशिकच्या सातपूर भागातील पपया नर्सरी येथे एका ऑडी गाडीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे। सातपूर त्र्यंबक रोडवर पपया नर्सरी जवळ शनिवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजेच्या दरम्यान एका ऑडी कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे। या घटनेत गाडीचा पुढील बोनेटचा भाग पूर्णतः जळून खाक झाला असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी नाही झाली आहे। प्राथमिक माहितीनुसार ऑडी गाडी पपया नर्सरी जवळ सातपूरकडे रस्त्यावरून जात असताना चौकातील सिग्नल जवळ तिच्या इंजिन भागातून धूर येऊ लागला। काही क्षणातच गाडीने पेट घेतला। नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला सूचना दिल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दल पोहोचलेल्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले। गाडीचा पुढील भाग आगीत पूर्णतः जळून खाक झाला असून गाडी मालकाच्या म्हणण्यानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय। पोलीस आणि अग्निशमन विभागाकडून या घटनेची चौकशी सुरू आहे। या घटनेमुळे परिसरात काही वेळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता। घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी ही पाहायला मिळाली। वृत्तसंकलन विभाग एव्ही न्यूज नाशिक।